आणि जास्त दिवस टिकतात मिरच्या. मागच्या वेळेस आणल्या होत्या ना तर भरपूर दिवस टिकल्या होत्या. पण अजून याच्यापेक्षा पण एक मोठी साईज असते बघा, पोपटी कलरची. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सगळं आवरून झालं, देवपूजा झाली माझी. स्वयंपाक करण्या अगोदर मी आता इन्फ्यूज वॉटर बनवून घेते. यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे ऑलरेडी. आणि काही दिवसांपूर्वी हे जार मी घेऊन आले होते अगोदरच्या घरामधून, तुम्ही बघितलं ते. आणि आता इथे आहे काकडी, गाजर, लिंबू, पुदिना आणि इथे आहे चिया सीड. माझ्याकडे आता बीट नाहीये, तर बीट असेल तर बीट पण टाका. आणि हे मी स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदर बनवून ठेवते. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून याचा जो फ्लेवर आहे पाण्यात उतरणार. आणि यामध्ये आता आपण हे टाकू, गाजर, थोडे गाजर. त्याच्यानंतर मग हे पुदिना आहे ना, मी काय करते थोडंसं ना कट करून टाकते, म्हणजे पाण्यामध्ये छान त्याचा जो फ्लेवर आहे मिक्स होईल. आणि इथे खूप आंबट पाणी नाही बनवायचं आपल्याला, म्हणून हे लेमन आहे ना थोडंसं ना स्क्वीज करते मी थोडंसं. आणि बाकीचे त्याचे जे स्लायसेस आहे ते यामध्ये टाकते. यामध्ये थोडेसे ना चिया सीड टाकते मी, खूप जास्त नाही, एकदम थोडे. आणि काही कुकुंबरचे स्लायसेस. आणि हे पाणी जर संपलं ना तर यामध्ये ना परत पाणी ऍड करायचं, कारण की हे आपण ऑलरेडी टाकलेलं असतं म्हणून. आता हे आपलं इन्फ्यूज वॉटर रेडी आहे. झाकण ठेवून देऊ. आणि स्वयंपाक होईपर्यंत चिया सीड्स पण ते आता आपण भिजवून ठेवले नव्हते, असेच टाकले, कारण की याच्यामध्ये ते फुलून जातील. आणि बाकीचा काकडीचा, लिंबाचा, पुदिनाचा जो फ्लेवर आहे तो चांगला मिक्स होईल. आणि आपण वाटलंच तर ना चमच्याने खायला मिक्स करू शकतो. हा मोठा चमचा आहे माझ्याकडे, असा मिक्स करायचं तर असं मिक्स सुद्धा करू शकतो. आणि बीट असेल तर अजून उत्तमच. आता हे जे आहे हे आता मग जेवणामध्ये आता मी मला सलाड तर लागणारच आहे. आता बाहेर आहे तर कट करून घेते मी. त्यासोबतच स्वयंपाक लवकर व्हावा त्याची मी काही तयारी सुद्धा करून ठेवणार आहे. माझ्याकडे आता वेळ आहे, भाज्या आहे, तर त्या भाज्या खराब होऊ नये आणि किंवा स्वयंपाक करताना आपला टाइम वाचला पाहिजे. त्यामुळे मी वेळ जेव्हा मिळतो ना मला, तेव्हा मी ना तयारी करून ठेवते. मी हे अगोदर पण तुम्हाला सांगितलं असेल. हा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तर माझा आता तुम्हाला माहिती आहे थोडं ना बिझी शेड्यूल झालेलं आहे माझं. तर त्यामुळे स्वयंपाक करायचा असेल ना तर मग असं वाटतं मग भाजी चिरण्याचा जो टाइम आहे ना 10, 15, 20 मिनिटं, तर तो वाचावा. म्हणून मग मी काय करते, हे तर मी खूप अगोदरपासून करते. काही व्हिडिओमध्ये खूप अगोदर मी दाखवलं पण असेल, पण कधी कधी पॉसिबल होतं, कधी कधी पॉसिबल होत नाही. म्हणूनच मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं का आता वेळ आहे म्हणून. मग मी काय करते थोडी तयारी करून ठेवते, म्हणजे भाजी कट करून ठेवणं. मग हे पण जे शेवगाच्या शेंगा आहे त्या पण स्वच्छ धुवून परत कट करून ठेवून देते डब्यामध्ये. आणि भरपूर जण कमेंट्स करतील का कोमल न्यूट्रिशन वगैरे काय राहत नाही असं कट करून ठेवल्यावर. तर असं काही नाहीये. आपण व्यवस्थित चिरून हवाबंद डब्यामध्ये ठेवलं ना तर ते न्यूट्रिशन तसेच टिकून राहतात. आणि मी कढीपत्ता पण फ्रेश घेऊन आले होते. परत हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकावा म्हणून आपण त्याचे देठ आहे ते तोडून ठेवतो. पण इथे भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. मेथी 2 जुडे आहे तर ही पण मी निवडून ठेवते. परत शेवगाच्या शेंगा सोडून ठेवणार आहे. थोडीशी कोबी आहे ही पण कट करून ठेवून देणार. आणि परत चला आता सुरुवात तरी करते. ॲटलिस्ट पहिली जी भेंडी आहे ना तर या स्टीलच्या डब्यामध्ये मी ठेवणार आहे कट करून. आणि याच्यामध्ये ना मी हा जो पेपर आहे ना हा ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून जी भेंडी आहे एकदम व्यवस्थित राहील. अगोदर ना भेंडीच मी कट करून घेते. आणि भेंडी कट केलेली असते ना फक्त फोडणीला घालायची, नाहीतर मग स्वच्छ धुवायची, मग पुसायची, मग त्याला कट करायचं. 20 मिनिटं आरामशीर निघून जातात. आता आहे माझ्याकडे वेळ तर म्हटलं करून घेऊ. असंच ठेवते मी. अगोदर पुसून घेते याला मी. एक तास अगोदर मी स्वच्छ याला ना धुतली होती आणि आता पुसून घेते मी, ओलावा नको राहायला.
याला पण आता मी धुवून घेतले, पुसून घेतले. आणि जास्त दिवस टिकतात मिरच्या. मागच्या वेळेस आणल्या होत्या ना तर भरपूर दिवस टिकल्या होत्या. पण अजून याच्यापेक्षा पण एक मोठी साईज असते बघा, पोपटी कलरची मिरच्या अशा फ्राय करण्यासाठी. तर त्या तरी ते मिळतच नाही अजिबात. म्हणजे याच्यापेक्षा एकदम अशी मोठी साईज असते बघ, एकदम पातळ असतात त्या. तर हडपसरला ना मी जेव्हा भाजी मार्केटमध्ये जायचं, तुम्हाला माहिती आहे हडपसरला मोठं भाजी मार्केट आहे. तर तेव्हा मी जायचे ना, मला म्हणजे आम्ही मैत्रिणी जायचो असं मिळून नाही का. आठवड्यातनं एकदा जायचो आम्हाला दुपारच्या वेळेस, किंवा असं 5-6 वाजता असं जायचो. तर ते एवढा फ्रेश भाजीपाला यायचं ना तेव्हा. तर मग आम्ही सीताफळ खूप घ्यायचो. मला सीताफळ आवडतात खूप. आणि भरपूर भाजीपाला, मटकी मोड आलेली तिथे इतकी सुंदर मिळायची, अशी कोवळी कोवळी. मला त्या भाज्यांचा विचार करते ना इतकं भारी वाटायचं मला नाही का. तर असं विचार करता अरे हे एवढे म्हणजे इथे येऊन आम्हाला तर 9 वर्ष पूर्ण होतील या ऑगस्टमध्ये, आणि 10वं वर्ष सुरू होणार लक्झमबर्गमध्ये. बापरे म्हटलं एवढे 9 वर्ष निघून गेले. म्हणजे असंच भारी वाटतं पण नाही का. पण दिवस खूप पटापट निघून जातात नाही का. झालेलं तर आहे बाकीचं. शेवगाच्या शेंगा पण निवडून ठेवलेल्या आहे. आता या डब्यामध्ये मी काय करते, मेथीची जी भाजी आहे ती निवडते. खूप अशी कोवळी भाजी मिळाली, 2 जुडी घेऊन आले मी. आणि जास्त माती नाही तर नॉर्मली ना मेथीची भाजी आणतो ना तर त्याला खूप जास्त माती असते. आणि हे सगळं निवडून हे सगळं पुसून वगैरे घेईल म्हणून याच साईडला थांबले. म्हणजे जो असेल कचरा लगे इथला आहे तो उचलता येतो, किचनमध्ये सगळं टाकता येईल मला. पूर्ण भाज्या निवडून चिरून झालेल्या आहे आणि 1 तास लागला मला. आणि एकदम व्यवस्थित असं जर असली ना तयारी तर स्वयंपाक व्हायला तर अजिबात वेळ लागत नाही. भाज्यांचे एवढे ऑप्शन्स असतात आपल्याकडे आणि त्या निवडलेल्या नसतात ना तर तेव्हा इतका कंटाळा येतो. एक तर स्वयंपाक करायचा कधी कधी आपल्याला खूप कंटाळा येतो. आणि त्याच्यानंतर अशा भाज्या निवडायच्या म्हटल्या ना काय काय असं मेथी शेपू तर त्याच्यामध्ये अजून कंटाळा येतो. मग असं निवडलेलं असतं का फक्त फोडणी द्यायची असते. आणि तुम्हाला म्हटलं ना 15-20 मिनिटं त्याच्यामध्ये जातात. आता हे 1 तास लागला मला स्वच्छ हे करून. पण कसं माझा जो टाईम आहे तो वाचला स्वयंपाकामधला. आणि जास्त दिवस म्हणजे हे मिरच्या वगैरे जे आहे टिकतील तरी दाखवते तुम्हाला. ही छोटी छोटी जी तयारी आहे ना अगोदर करून ठेवली ना तर मग आपला खूप टाईम वाचतो. तुम्हाला दाखवते तुम्ही जाऊन. तर तुम्ही बघू शकता इथे शेवगाच्या शेंगा आहे त्या स्वच्छ धुवून निवडून ठेवलेल्या आहे. त्याचं वरचं साल काढलं. भेंडी इथे चिरून ठेवली. मेथी, कढीपत्ता, इथे कोथिंबीर आणि त्यानंतर मग इथे फरसबी होती उरलेली ना फ्रीजमध्ये तर मग ती स्वच्छ धुतली. त्याला कट करून गेलो. कॉलीफ्लॉवरचे काय होते कॉलीफ्लॉवर पण होती ते यामध्ये मी ठेवलेले आहे. मग इथे कोबी पण स्वच्छ धुतली अगोदर आणि मग हे चिरून ठेवलेले आहे. त्यानंतर मग या हिरव्या मिरच्या देठ काढून हे पण मिरच्या स्वच्छ धुवून मी यामध्ये ठेवलेल्या आहे. ती भरलेली मिरची बनवली होती. भरपूर जण विचारत होते कोमल ती रेसिपी शेअर करते. नक्की तुमच्यासोबत शेअर करणार मी. तर तुम्ही बघू शकता अशी तयारी करून ठेवली ना तर फ्रीजमध्ये असं डबे भरून ठेवले ना तर फ्रीज पण चांगलं दिसतं आणि खूप आपली हेल्पसुद्धा होते. Ghost.
जिम झाली माझी आणि आता चालली मी घरी. 1 तास जिम केली मी आणि आज मी 2:45ला निघाले होते. आता कसं सवय झालेली ना, आता एक आठवड्यापेक्षा जास्त झालेला आहे, त्यामुळे सवय झाली आता. जस्ट आले मी घरी आणि येता येता तर उशीरच झाला मला. बरोबर आता 4:20 झालेले आहे आणि घरातलं तर सगळं आवरलेलंच आहे. तर आता मी फ्रेश होते, हँडवॉश करते, फ्रेश होते, कपडे चेंज करते आणि लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करणार मी. 5ला आता थोड्या वेळाने मी चहा वगैरे घेणार. 5 वाजता मी स्वयंपाकाला जरी लागले तरी 6-6:30 होतातच. आणि ते तर त्याच्यामध्येच पूर्ण टाईम निघून जातो. आणि चला आवरते, अगोदर बोलते. आपल्याकडे आहे 2 स्नेक प्लांट. बघा, हे एक आहे आणि हे एक आहे. आणि हे जे आहे हे आपलं अगोदरचं घर होतं ना, तर तिथलं स्नेक प्लांट आहे. मोठं झालं आता बघा थोडंसं. 4 पानच होते, पण साईडला पण आहे ना पान आलेले आहे. आणि हे पण एक स्नेक प्लांट आहे आणि याला पण आहे, हे 2च होते नंतर याला पण पानं आलेले आहेत. आता थोडंसं पाणी द्यायचं आहे मला. आठवड्यातनं एकदाच मी पाणी देते याला पाणी द्यायचं आहे. आणि हे स्नेक प्लांट तर मी ना स्टडी एरिया आहे त्या ठिकाणी ठेवलं होतं, पण मी विचार करते एक स्नेक प्लांट आहे ना किचनच्या इथे ठेवूया, बघूया कसं दिसतं काय. आणि मला ना व्हाईट लिलीचं पण एक प्लांट घ्यायचा आहे किचनमध्ये ठेवण्यासाठी, पण बघूया. आता काय सध्या ना बाहेर जाणं झालं नाही, तर त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे राहू द्या. पण आता हे जे आहे प्लांट घरात, इंडोर प्लांट्स पण मला लावायचे आहे भरपूर. कारण की आता हे इंडोर प्लांट बघते ना, आता साधारण 1.5 महिना झाला असेल हे आणून. आणि हे असं खराब नाही होते, चांगलंच राहतंय. तर मे बी मला असं वाटतं वाईट आहे ना ती खूप चांगली आहे. तर मग गेले ना शॉपमध्ये तर मी घेऊन येईल. आता याला पाणी देते. पण ही नवीन लेगिन्स आहे ना बेला, ही नाही, पण ही आपल्याला असं पुढे बाहेर, पण ही आपल्याला बाहेर जायचं ना तेव्हाच आहे बाबू. ना नवीन खराब होईल ना पार्क मध्ये. बेला परे चालले पार्क मध्ये नवीन लेगिन्स. दुसरी घाल ना, ती बघ ती ब्लॅक कलरची, गरम बाहेर थंडी, ती ब्लॅक कलरची घातली होती बघ ती. नाही बाबू, हे नवीन आहे. नाही नाही गरम नाही बाबू, ती घालून जा. पण ही नवीन स्लॅक्स आहे ना, तुला करायचंय. आता आले त्यांना पार्कला जायचं, आता 1-1.5 तास ना पार्क मध्येच जातील त्या. छान वाटते तुला. चलते आता. चला आता मी झाडाला पाणी ठेवते. झाडाला पाणी देताना एक आहे ना मी किचनवर ठेवून बघते कसं दिसतंय ते बघूया. इथे समोर मी स्नेक प्लांट ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप चांगला दिसतोय. आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा इथे हे स्नेक प्लांट चांगलं दिसतंय का नाही. आणि आज मी एवढं पाणी संपवलेलं आहे. म्हणजे नॉर्मल जे मी ग्लासने पाणी पिलं ते वेगळं आणि या बॉटलमधलं पाणी ऑलमोस्ट याच्यामधलं आहे ना संपत आलेलं आहे. थोडा पिऊन घेणार मी. जास्तीत जास्त मी पाणी पिण्याचा प्रयत्न करते आणि टार्गेट ठेवते का हे एवढं पाणी संपलं पाहिजे. आता हे संपलं. किचनचं पण लगेचच आवरून घेतलं मी. भांडे वगैरे जे होते डिशवॉशर लावली, दुसरी होती ती ठेवली. आणि आता थोडा चहा ठेवते आणि स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करते. काय बनवते ते तुम्हाला दाखवते. आता मनोज आता जात आहे कंटिन्यू ऑफिसला. म्हणजे काल पण गेले, आज पण ऑफिसला गेले आणि सध्या कामाचा खूपच लोड वाढलेला आहे. त्यामुळे तर चला आता इथे ठेवलं आणि मला चांगलं वाटतं. इथे कोणतं एक इथे ना मला लिली प्लांट ठेवायचं होतं, पण जेव्हा लिली प्लांट घेऊन येणार ना मी व्हाईट लिली, तर तेव्हा मी इथे ठेव. स्वयंपाक तर होत आला आहे, फक्त चपात्या राहिलेल्या आहेत. आणि खूप दिवसानंतर मी शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवलेलं आहे, आमटी बनवलेली आहे, खूप सुंदर लागते ती. आणि त्यानंतर दोडक्याची भाजी बनवलेली आहे चण्याची डाळ टाकून. आणि नंतर मग छान भाजी केली, सुकी भाजी केलेली आहे. म्हणजे खूप अशी कोरडी पण नाही, पण अशी मीडियम अशी बनवलेली आहे वरण. आणि दोडक्याचे जे शिरा असतात ना, बाहेरची जी साईड असते काटदार असते एकदम, तर मग ते आपण सोलतो ना, तर ते सगळे काढून मग त्याची मी शिरांची चटणी दोडक्यांच्या शिरांची चटणी म्हणतो आम्ही, तर ती बनवलेली आहे. खूप पौष्टिक असते ती. ते शिरा काढायच्या, थोड्याशा कट करायच्या स्वच्छ धुवून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मग त्या दोडक्याच्या शिरा,
2-3 पाकळ्या लसणाच्या, हिरवी मिरची, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकता एकदम ड्राय असं ग्राइंड करून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून तव्यावर ना परतवायची 3-4 मिनटं. तुम्हाला दाखवते थांबून. बघा हे बघा तव्यावर थोडंसं तेल टाकलं मी आणि ही जी शिरांची चटणी आहे ना ती मी अशी परतवते. मी खूप वर्षापासून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे पौष्टिक पण असते आणि अजिबात वाया जात नाही. तर ही चटणी झालेली आहे. आता ज्या कुकरमध्ये मी वरण शिजवलं होतं त्याच्यामध्येच मी भात लावलेला आहे. इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. आता थोड्या चपात्या करेल मी. आणि इथे आहे दोडक्याची भाजी. इतकी मस्त दिसते ना, कलर इतका सुंदर आलेला आहे ना. आणि खूप मला असं वाटतं महिन्यानंतर मी दोडक्याची भाजी खाते, ते पण चण्याची डाळ टाकून. आणि मला चण्याच्या डाळीचं कॉम्बिनेशन खूप आवडतं दोडक्याच्या भाजीमध्ये. तुरीची डाळ पण आपण टाकू शकतो, कोणी कोणी लाल मसूरची डाळ पण टाकतं, पण चण्याच्या डाळीसोबत आहे ना खूप चवदार लागते. आणि इथे आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी. हे बघा इतका सुंदर सुगंध येतोय ना. आणि शेवगाच्या शेंगाला असं तर वेगळाच असा सुगंध असतो. आणि वातावरण बघा असं ढगाळलेलं झालेलं आहे आणि किती गवत वाढलेलं आहे. आता ते थोडंसं ड्राय झाले ना जमीन, मग आपण ना ते कट करायला बोलवून घेणार आहोत गार्डनरला. हे बघा पण मस्त झालेलं आहे वातावरण. वरती बघा आकाश. आणि आता वाजलेले आहे 6. हे मी व्हाईट मस्कचं धूप आणलं होतं खूप अगोदर, तुम्हाला आठवत असेल. म्हणून आम्ही गेलो होतो एका शॉपमध्ये आणि तिथे खूप आपल्या इंडियन वस्तू होत्या खूप सुंदर सुंदर. 6-1 महिने झाले असतील. तर तिथून हे मी धूप आणलं होतं, व्हाईट मस्कचं आणलं होतं. आणि एक दुसरं आणलं होतं ते संपलं. आणि व्हाईट मस्कचा जो फ्रेग्रन्स आहे ना खूप सुंदर आहे. आता मी विचार केला कापूर नाही लावत, धूप लावते मी. आणि हे छोटं लायटर इथेच ठेवलेलं आहे कारण की कॅन्डल्स वगैरे लावायचे असतात. आपल्याला परत भीमसेनी कापूर आहे ते लावायचं असतं ना, त्यामुळे मग हे मी वेगळंच ठेवलेलं आहे. आणि लगेच 10-1 मिनिटामध्ये हे संपून पण जातं धूप. असं जास्त वेळ राहत नाही, पण घरात त्यांना सुगंध खूप छान येतो. आता चपात्या राहिल्या, आता चपात्या करून घेते. आणि त्यानंतर चपात्या झाल्यानंतर मग तसं किचन लगेचच मी क्लीन करून घेणार. पाच 1 मिनिटात चपात्या करते. भात पण झाला आहे. हे काय तर तेलाचं जे आहे ना वरचं झाकण ते पुसून घेते, नाही तर मग ते ओघळ नको जायला बाटलीवर, तर मग खराब दिसते बाटली. आणि लगेचच मी असं डेली क्लीन करताना एक असं ओला टिश्यू घेतेच आणि पुसूनच काढते. जेवण घेतलेलं आहे मी. आता फक्त मला यामध्ये सलाड ॲड करायचं आहे. गाजर आणि काकडी घेते मी. ही चटणी बनवली, भाजी घेतली, डाळ घेतली आणि चपाती घेतलेली आहे मी. बघा जेवण झालं माझं. मी 6:30 पावणे 7 झाले होते मला आज जेवण करता करता. मग 6:30 किंवा 7च्या मध्ये आम्ही जेवण करतो. कधी कधी खूपच लवकर स्वयंपाक झालेला असेल तर 6ला पण जेवण करायला बसते. एक कमेंट आली होती का, कोमल आम्ही सगळे तुझे ना व्हिडिओज बघतो आणि तुम्ही लवकर जेवण करतात, पण जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जातात तर तेव्हा जेवणाचं कसं करता. तर आम्ही ना तेव्हा पण 7-7:30 वाजता जेवणाचं ट्राय करतो, कारण की 8-9 वाजता म्हणजे परिबेलाचा झोपायचा टाईम असतो तो. आणि आम्ही जेव्हा केव्हा फिरायला जातो ना तर 7-7:30 वाजता आम्ही ना असं रेस्टॉरंट, मोस्टली आम्ही काय करतो तुम्ही बघितलं असेल, आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातो, कारण की दुपारी आम्ही बाहेरचं खातो, दुसरं फूड ट्राय करतो, पण एक टाईमचं जे जेवण आहे ते इंडियनच पाहिजे आम्हाला. आणि ते आपलं कम्फर्ट फूड आहे आणि ते पोट भरल्यासारखं वाटतं जेव्हा आपण जेवण करतो. तर आम्ही 7 किंवा 7:30चा ना टेबल बुक करतो, रिझर्वेशन करतो. आणि खूपच असं रेअरली झालेलं आहे का 8-8:30 झाले असतील, पण मोस्टली आम्ही 7-7:30 वाजता जेवण करण्याचा ट्राय करतो, कारण की 6:30 जेव्हा होतात ना तेव्हा आम्हाला भूक लागायला सुरुवात होते, कारण की आम्हाला खूप लवकर जेवण करायची सवय झालेली आहे. आणि माहीत नाही भारतामध्ये होतो ना तेव्हा आम्ही ना रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही जेवण करायचं, 8 किंवा 8:15. पण इथे माहिती नाही आम्हाला ना 6:30-7 वाजताच आहे ना आमचा जो जेवणाचा टाईम झालेला आहे.
पण इथले जे लोक आहेत ते जेवतात 8 वाजता, कोणी 9 वाजता, म्हणजे त्यांच्या टाईमनुसार. पण आम्ही 6:30-7च्या मध्येच जेवण करतो आणि ते चांगलंसुद्धा आहे. जेवढं लवकर तुम्ही जेवण करणार ना तर झोपण्याच्या अगोदर ते जेवण डायजेस्ट होतं आणि तुम्हाला म्हणजे भूक म्हणते सॉरी झोप पण चांगली लागते. जर आपण जेवणच 9-10 वाजता करणार आणि झोपायला आपण 12-1 वाजणार तर मग ते जेवण पण डायजेस्ट होत नाही, झोप पण आपली पूर्ण होत नाही. मग म्हणजे नॉर्मली कसं आपल्या बॉडीसाठी ते चांगलं नाही आहे. त्यामुळे ट्राय करा तुम्ही रात्री लवकर जेवण करायचं. आणि मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी माझं रुटीन तर तुम्ही गेल्या 6 वर्षापासून बघत आहे लवकर जेवण करण्याचं. किंवा समर असेल तर त्याचं वेगळं माझं डाएट असतं, मग विंटर असेल तर वेगळं असं डाएट असं. परिबेलाला दोडक्याची भाजी इतकी सुंदर झाली होती ना आणि आमटी, शेवगाची आमटी वगैरे इतकं भारी झालं होतं. आणि असं जेव्हा टेस्टी जेवण होतं परिबेला म्हणतं तर मामा खूप भारी झालं, तर मला खरंच खूप चांगलं वाटतं. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि आत्ता भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या आहे, म्हणजे उद्या मी किती पण बिझी असो. उद्या परिबेलाच्या स्कूलमध्ये ना खूप एक प्रोग्राम आहे, तो कशाबद्दल आहे जेव्हा मी ते सांगेलच तुम्हाला. पण उद्या ना खूप जास्त सकाळपासूनच मी बिझी असणार आहे, तर त्यामुळे भाज्या वगैरे निवडलेल्या असल्या ना तर पटकन माझा स्वयंपाक होईल आणि मला उशीरसुद्धा होणार नाही. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.